नमस्कार मंडळी ठरलं तर मग या मालिकेचा आजचा भाग खूपच सुंदर दाखवलेला आहे. म्हणजे एक जबरदस्त प्रोमो आउट झालेला आहे आणि त्याच्यामध्ये आता सायली प्रेग्नेंट आहे ही गोष्ट आता सगळ्यांना समजलीच आहे. म्हणजे सायलीने त्या डॉक्टरांकडे जाऊन ती गोष्ट कन्फर्म केली आहे आणि तिलासुद्धा आता ही गोष्ट इतक्या आनंद झाला, म्हणजे कधी एकदा घरी जाते आणि सगळ्यांना सांगते असं झालेलं असतं. पण त्याच वेळेला प्रेक्षकांना आता इकडे जेलमध्ये प्रियाने आधीच खाणं पिणं सोडून दिलेलं असतं आणि त्या डॉक्टरांनी चेकअप केल्यानंतर प्रिया प्रेग्नेंट आहे हे आता त्यांना कळालेलं आहे. आणि त्यानंतर त्याने आता इकडे जे पोलीस असतात त्यांच्याशी ही गोष्ट डिस्कस केली आणि ते तिला आता पोलीस कॉन्स्टेबल पुन्हा एकदा त्या प्रियाजवळ येते आणि म्हणते की तुम्ही ह्यापुढे प्लीज खाण्यापिण्याचे तुमचे हाल करून घेऊ नका, कारण तुम्ही प्रेग्नेंट आहात. तुम्ही जर खाण्यापिण्याचे हाल स्वतःचे करून घेतले तर या सगळ्यामध्ये बाळाला सुद्धा त्रास होऊ शकतो आणि खास करून जेलमध्ये आम्हाला गरोदर बायकांची जास्त काळजी घ्यावी लागते आणि त्याच्यामुळे डोक्याला आता जास्त ताण देऊ नकोस आणि प्लीज वेळेवर खाणंपिणं घेत जा. आता प्रियाला जेव्हा प्रेग्नन्सीची न्यूज कळाली तेव्हा प्रिया म्हणते की मी प्रेग्नेंट आहे. प्रियाला खरं तर आनंद होतो, कारण आता अश्विनला आणि सुभेदारांच्या घरात पुन्हा एकदा एंट्री मिळवण्यासाठी प्रियाला खूप मोठं कारण मिळालेलं आहे. प्रिया म्हणते की मी आता याच बाळाचा वापर करून पुन्हा एकदा त्या सुभेदारांच्या घरामध्ये मी स्वतः हक्क मिळवेन आणि अश्विनला आता कसं घोळत घ्यायचं हे मला चांगलंच माहिती आहे. तर मंडळी इकडे सायलीने आता पूर्ण आजीचा चष्मा लपून ठेवलेला असतो आणि सायली आता लहान असताना ज्या ठिकाणी पूर्ण आजीचा चष्मा लपून ठेवायची अगदी त्याच ठिकाणी सायलीने सुद्धा नेऊन ठेवलेला असतो. आणि आता पूर्णाजी ह्या सगळ्या गोष्टी शोधत असतात तेव्हा तन्वी जेव्हा लहान असताना ज्या ठिकाणी ठेवायची चष्मा त्याच ठिकाणी आता सायलीने ठेवलेला असतो. आता ही गोष्ट बघून पूर्णाजीच नाही तर घरातल्या सगळ्यांनाच खूप मोठा धक्का बसलाय, कारण तन्वीमध्ये आणि सायलीच्या वागण्यामध्ये सेम साम्य आहे. म्हणजे प्रत्येक गोष्ट आता सायली जी आहे तन्वीप्रमाणे कसं वागते हा प्रश्न सगळ्यांनाच पडलेला आहे. तर सायलीला सुद्धा आता वाटत असतं की माझा आणि तन्वीचा काहीतरी संबंध आहे आणि सायली आता ही गोष्ट अर्जुनशी बोलते, अर्जुनला सांगते आणि त्यानंतर सायलीच खरी तन्वी असल्याचं तर्क आता अर्जुन आणि सायली दोघांनी सुद्धा लावलेले आहेत. तिकडे सायलीने आता घरामध्ये सगळ्यांना गुड न्यूज सांगितलेली आहे, अर्जुनला सुद्धा सांगितलेली आहे आणि त्या सगळ्यामध्ये आता अर्जुनची काय रिॲक्शन असते हे सगळं काही आपण आजच्या भागामध्ये पाहूया. पण त्याआधी प्रेक्षकांना तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल, चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनल आत्ता सबस्क्राईब करून घ्या आणि व्हिडिओला लाईक करायला सुद्धा विसरू नका. तर मंडळी आपण कालच्या भागामध्ये पाहिलं होतं की आता सायली ही अर्जुनला सांगण्याचा प्रयत्न करत असते. तिने जी OPD टेस्ट केली आहे ती पॉझिटिव्ह आहे. आता ती अर्जुनला सांगणार असते. अर्जुनसुद्धा म्हणत असतो की आपल्या घरच्यांना काहीतरी एक आनंदाची गोष्ट कळायला हवी जेणेकरून सगळ्यांचाच मूड चेंज होईल आणि या सगळ्याचा खरं तर पूर्ण आजीला सुद्धा जास्त आनंद होईल, ती लवकरच या सगळ्यातून बाहेर येईल. आता सायली अर्जुनला सांगतच असते की मी घरी प्रेग्नन्सी टेस्ट केली ही पॉझिटिव्ह आली आहे. पण एवढ्यातच आता ही तिला सांगणार असते तेवढ्यात पूर्णाजीने खालून आवाज दिलेला असतो आणि आता अर्जुन सायली पूर्णाजीकडे खाली म्हणजे हॉलमध्ये धावतच येतात आणि जेव्हा अन्नपूर्णाजी आता सायली आणि अर्जुनला दोघांना एकत्र पाहतात तेव्हा आता अन्नपूर्णाजी म्हणतात ही तन्वी वरती काय करते, तिचा रूम वरती आहे ना. आणि त्याच्यामुळे आता ही गोष्ट अर्जुनला सांगता सांगता राहून गेलेली असते आणि अन्नपूर्णाजी आता इथे सायलीला अश्विनची बायको समजत असतात. हा त्यांचा गैरसमज झालेला आहे. तर आता इकडे सायलीने सुद्धा ठरवलंय की जोपर्यंत डॉक्टरांकडे जाऊन प्रेग्नन्सी कन्फर्म होत नाही तोपर्यंत आपण कोणाला सांगूयाच नको. आणि सायली आता इकडे अन्नपूर्णाजीच्या रूममध्ये जाते आणि दुसऱ्या दिवशी आता सायली डॉक्टरांना येऊन भेटते. डॉक्टरांना येऊन भेटल्यानंतर जेव्हा डॉक्टर आता इकडे प्रेग्नन्सी टेस्ट करतात आणि सायलीची फायनली प्रेग्नन्सी टेस्ट आता पॉझिटिव्ह आलेली आहे आणि ही गोष्ट ऐकल्यानंतर सायलीला खूपच आनंद झालेला असतो. डॉक्टर म्हणतात की मिसेस सुभेदार, कॉंग्रॅच्युलेशन्स, तुम्ही खरोखरच आई होणार आहात. आता इथे सायलीला इतका आनंद झालेला असतो की तिला आता ही गुड न्यूज कधी अर्जुनला जाऊन सांगते असं झालेलं असतं. सायली म्हणते की मी जर ह्यांना ही गुड न्यूज सांगितलं तर सगळ्यांना खूपच आनंद होणार आहे आणि घरी जेव्हा पूर्णाजी आई जेव्हा सगळ्यांना ही गोष्ट कळेल सगळेजण खूप खूपच आनंदी होतील. आता इथे डॉक्टर सायलीला काही रिस्ट्रिक्शन सांगतात, काय खायचं काही नाही खायचं ह्या सगळ्या गोष्टी सांगत असतात. कशी काळजी घ्यायची, जास्त दगदग करायची नाही आणि सुरुवातीचे 3 महिने हे फार कठीण असतात, त्याच्यामुळे तुम्हाला खूप काळजी घ्यावी लागणार आहे. आणि डॉक्टरने आता सेकंड फॉलोअपची तिला तारीख दिलेली आहे आणि हो नेक्स्ट टाईम याल तेव्हा तुम्हाला तुमची सोनोग्राफीसुद्धा करायची आहे, त्यामुळे सोबत येताना तुम्ही तुमच्या मिस्टरांना घेऊन या असं डॉक्टरने आता इथे स्ट्रिक्टली सायलीला सांगितलेलं असतं. सायली म्हणते की हो तुम्ही दिलेल्या तारखेवरती मी पुन्हा सोनोग्राफीसाठी नक्की येईन. आता सायलीला ही गोष्ट घरी जाऊन सगळ्यांना कधी सांगते असं झालेलं असतं. तर प्रेक्षकांना आता इकडे प्रियासुद्धा प्रेग्नेंट आहे ही खूप मोठी न्यूज सगळ्यांसमोर आलेली आहे. खूप मोठा धमाका झालाय. इकडे प्रिया तर काहीच खातपीत नसते, त्याच्यामुळे तिला चेक करण्यासाठी डॉक्टर आलेले असतात. तिला प्रचंड विकनेस आलेला असतो आणि तेव्हा डॉक्टरने आता इथे तिला सांगितलं की काही झालं तरी तिने खाल्लं पाहिजे, कारण डॉक्टरांनी जेव्हा तिला चेक केलं होतं तेव्हाच त्यांना कळलं होतं की ती प्रेग्नेंट आहे. पण आता त्या डॉक्टरांनी ही गोष्ट आधी प्रियाला सांगितलेली नसते आणि आता इकडे जे इन्स्पेक्टर सावंत आहेत त्यांना जाऊन त्यांनी ही गोष्ट सांगितलेली आहे.
त्या डॉक्टरने आता इथे इन्स्पेक्टर सावंत यांना सुद्धा सांगितलं की त्या काहीच खात पित नाही आहे, त्यांच्या खाण्यापिण्याची जास्त काळजी घ्यावी लागणार आहे, कारण त्यांनी जर काहीच नाही खाल्लं तर या गोष्टीचा त्यांच्या बाळावर परिणाम होऊ शकतो. आणि हे सगळं आता जेव्हा इन्स्पेक्टर सावंत इथे असलेल्या कॉन्स्टेबलला सांगतात की त्यांचं खाणं पिणं अगदी व्यवस्थित असायला हवं, ही जबाबदारी तुमची आहे, कारण इथे प्रत्येक कैद्याची काळजी घ्यायलाच पाहिजे, आणि खास करून गरोदर लेडीजची. आणि जर ती खात पित नसेल तर तिला जबरदस्तीने खायला प्यायला लावा. आता इकडे प्रियाची पुन्हा तीच नाटकं सुरू झालेली असतात. प्रिया काहीच खात पित नसते, तिला माहीत असतं की आपण ही नाटकं केली तर आपल्याला अश्विन एकदा नक्कीच भेटायला येईल, किंवा हे पोलीस लोक तरी अश्विनला बोलावून घेतीलच. आणि या सगळ्यासाठी आता प्रियाची सगळी नाटकं सुरू असतात. आणि त्याच वेळेला आता इथे इन्स्पेक्टर सावंत त्या कैदी जी लेडीज कॉन्स्टेबल आहे तिला सांगतात की तिला जाऊन सांगा की ती प्रेग्नेंट आहे आणि तिनं खाल्लंच पाहिजे. प्रिया आता इथे म्हणत असते की माझा अश्विन मला भेटायला येईल ना. प्रिया म्हणते की जर मी अशीच नाटकं केली तर हे लोक नक्कीच माझ्या अश्विनला एकदा तरी भेटायला बोलवतील. एकदा का अश्विन मला भेटायला आला ना की मी माझी बाजू समजून सांगेल, तो माझी बाजू नक्की समजून घेईल. प्रियाचं आता प्रिया खरं तर डिप्रेशनमध्ये सुद्धा गेलेली आहे, आणि आता तिच्या मनात खूप भीती निर्माण झालेली असते. आणि तेवढ्यातच आता ती पोलीस म्हणते की अगं खाऊन घे, तू जर आता जेवली नाहीस तर या सगळ्या गोष्टीचा तुझ्या बाळावर परिणाम होऊ शकतो. प्रिया उठून बसते आणि म्हणते की काय काय म्हणालात तुम्ही. त्यावर त्या पोलीस कॉन्स्टेबल म्हणतात की हो, तुम्ही प्रेग्नेंट आहात आणि त्याच्यामुळे तुम्हाला आता खावं प्यावं लागणारच आहे, तुम्हाला तुमची नाही तर बाळाची सुद्धा काळजी घ्यायची आहे. आता प्रियाने जेव्हा ह्या पोलीस कॉन्स्टेबलच्या तोंडातून जेव्हा ही गोष्ट ऐकली आहे की ती प्रेग्नेंट आहे, ती म्हणते की तुम्ही खरं बोलताय का मी प्रेग्नेंट आहे. आता ती म्हणते की हो, तुम्ही प्रेग्नेंट आहात. मगाशी जेव्हा डॉक्टर तुम्हाला चेक करून गेल्या तेव्हाच डॉक्टरांना कळलं की तुम्ही प्रेग्नेंट आहात. प्रियाला या गोष्टीचा आता खूपच आनंद झालेला आहे. प्रिया म्हणते जर मी खरंच प्रेग्नेंट असेल तर मला याच गोष्टीचा आता फायदा करून घ्यायला हवा. ज्या क्षणी आता इथे अश्विनला आणि सुभेदारांना कळेल की मी प्रेग्नेंट आहे, सुभेदार त्यांचा घरचा वारस असा जेलमध्ये वाढू देणार नाही आहेत, असं करू शकणार नाहीत ते, म्हणजे माझी जेलमधून नक्की सुटका होऊ शकते. प्रिया म्हणते की आता मला ह्याच गोष्टीचा वापर फायदा करून घ्यायला हवा. आणि आता ती कॉन्स्टेबलला म्हणते की तुम्ही माझ्या घरी सांगितलं का, माझ्या नवऱ्याला सांगितलं का की मी प्रेग्नेंट आहे ते. तुम्ही माझ्या नवऱ्याला, माझ्या अश्विनला सांगा ना ही न्यूज. त्याला जेव्हा ही न्यूज कळेल ना तो खूप आनंदी होईल आणि लगेचच मला भेटायला येईल. तुम्ही जा ना, तुम्ही माझ्या नवऱ्याला सांगा. आता त्या कॉन्स्टेबल तर तिथून निघून जातात. प्रिया म्हणत असते की मला ह्या जेलमध्ये राहायचं नाही आहे, काही करून मला इथून बाहेर पडायचं आहे, आणि मला माझी खात्री आहे की हे सुभेदार त्यांचा घराचा वारस असा जेलमध्ये वाढू देणारच नाही आहे. मला ह्या बाळाचा वापर करून आता इथून जेलमध्ये बाहेर पडावंच लागणार आहे. आणि प्रियाने आता ठरवलं आहे की इथून जर बाहेर पडायचं असेल तर सतत आजारी असण्याचं नाटक करावंच लागेल, आणि तरच माझी ह्या जेलमधून लवकरात लवकर सुटका होऊ शकते. कारण हे सुभेदार काही तरी स्वतःच्या त्यांचा वारस जो आहे त्याला काही होऊ देणार नाही, आणि त्यासाठी ते मला ह्या जेलमधून नक्कीच बाहेर काढतील. तर सायली आता इकडे हॉस्पिटलमधून घरी चाललेली असते. सायली खूप एक्साइटमेंटमध्ये असते. त्याला सगळ्यात आधी तिला ही गुड न्यूज अर्जुनला सांगायची असते. इकडे सगळेजण आता घरामध्ये सायलीची वाट पाहत असतात. इकडे अस्मिता म्हणत असते की ही सायली गेली कुठे, किती वेळ झाला अजून आली नाहीये. कल्पना म्हणते की हो ना, मला तर म्हणाली की मी इथेच थोडीशी बाहेर जाऊन येते, आणि कित्येक वेळ झाला अजून आलीच नाहीये. आता सगळेजण सायलीचं आहे ते जेवण करण्यासाठी वाट पाहत असतात. अन्नपूर्णाजी जेव्हा आता अस्मिता म्हणते की सायली कुठे गेली, तेव्हा आता अन्नपूर्णाजी म्हणतात की तू पुन्हा सायली का म्हणत असतेस, तू तन्वीची वाट पाहतेस ना. आता मात्र पुन्हा सगळ्यांना प्रश्न पडतो, आता हिला अन्नपूर्णाजीला कसं समजवायचं. तेवढ्यात आता सायली ही घरामध्ये येते. अन्नपूर्णा आजी सायलीला बघतात आणि म्हणतात ही बघ आली तन्वी. अन्नपूर्णाजी म्हणतात अगं तन्वी, कुठे होतीस तू एवढा वेळ, आणि बाहेर कशासाठी गेली होतीस. बाहेर इतकं ऊन आहे आणि एवढ्या उन्हात तू बाहेर काय करत होतीस. आता सायली खूप खुश असते आणि तिला ही न्यूज सगळ्यांना सांगायची असते. आता सायली पटकन ही न्यूज सगळ्यांना सांगणार असते आनंदाने. तेवढंच तिला आठवतं की नाही, ही न्यूज आधी मी सगळ्यात पहिली यांना सांगणार आहे. सायली म्हणते की नाही, आत्ता नको ह्या सगळ्यांना सांगायला, आधी मी गोष्ट हे आली की त्यांना सांगते आणि मग बाकी सगळ्यांना सांगते. पूर्णाजी म्हणतात काय गं तन्वी, मी तुझ्याशी बोलते, कुठे गेली होतीस. सायली म्हणते की काय नाही, थोडंसं सामान आणायचं होतं आणि त्याच्यासाठीच मी बाहेर गेले होते. पूर्णाजी तू जेवण घेतलं का. आता पूर्णाजी म्हणतात की हो मी जेवली. सायली म्हणते की चला तुम्ही आतमध्ये, मी तुम्हाला तुमच्या गोळ्या देते. सायली आता इकडे अन्नपूर्णाजींना त्यांच्या रूममध्ये घेऊन जाते, त्यांना रूममध्ये झोपवते. अन्नपूर्णाजींचा चष्म्याचा बॉक्स मात्र इकडे आता बाहेर डायनिंगवरतीच राहिलेला असतो. आता सायली चहा न कळत सायली तो चष्म्याचा बॉक्स पाहते आणि ती हातात घेते, आणि सायलीला अचानक काय होतं तिला सुद्धा कळत नाहीये. सायली तो चष्म्याचा बॉक्स घेते, आणि लहान असताना तन्वी जेव्हा तो बॉक्स एका झाडाखाली लपून ठेवायची तसंच आता इथे सायलीने केलेलं असतं. पण सायली ती स्वतः काय वागते तिलाही समजत नाही आहे. सायली आता तो बॉक्स ठेवते आणि पुन्हा एकदा घरी येते, आणि अन्नपूर्णा आजीला आठवतं की तिचा चष्म्याचा बॉक्स तिला कुठे मिळत नाही आहे. ती आता पुन्हा एकदा सायलीला आवाज देते. सायली म्हणते तन्वी, माझा चष्म्याचा बॉक्स कुठे मिळत नाही, कुठे आहे बरं. सायली म्हणते की कुठे असणार आहे, तू सांग बरं कुठे असणार आहे. आता सायली पूर्णाजीशी जे काही वागते आहे ते अगदी तन्वी लहान असताना वागायची तशीच वागते.
सायलीला सुद्धा कळत नसतं की आपण अगदी लहान बाळासारखं वागतोय. सायली म्हणते की तू शोध बरं, कुठे कुठे आहे तुझ्या चष्म्याचा बॉक्स. आता ते कल्पना, प्रताप ह्या दोघांना सुद्धा सायलीचं वागणं खूप वेगळंच वाटत असतं. सायली अगदी लहान तन्वीसारखीच वागत असते. आता हे तिघं सुद्धा सायलीकडे आणि पूर्णाजीकडे पाहतच उभे राहिलेले असतात. अस्मिता म्हणते की सायली बघ ना, लहानपणी तन्वी जशी वागायची ना, अगदी तशीच वागतीये. तिच्याकडे बघून असं वाटते की हीच खरी लहानपणीची तन्वी आहे. प्रताप सुद्धा म्हणतात की बघ ना, तन्वी जशी लहानपणी लागवी होती ना, तशीच सायली सुद्धा अगदी सेम तशीच आहे. दोघींमध्ये अगदी काहीच फरक नाहीये. सायली आता इकडे अन्नपूर्णा आजींना बाहेर घेऊन जाते आणि म्हणते की बघ, तू शोधून काढ तुझा चष्मा कुठे आहे ते. आणि अन्नपूर्णा आजी आता त्याच ठिकाणी सायलीला घेऊन येतात. आता ह्या दोघी जणी बाहेर येतात म्हणून बाकीचे सगळे सुद्धा त्या दोघींच्या मागावर आलेले असतात. आता त्यांचा जो गार्डन एरिया आहे, म्हणजे मगाशीच आधीच जे सायलीने ज्या ठिकाणी पूर्णाजीचा चष्मा लपून ठेवलेला असतो, त्याच ठिकाणी आता पूर्णाजी येते आणि म्हणते की तन्वी, कुठे ठेवलायस तू माझा चष्मा, कुठे ठेवलायस बरं, असं म्हणत ती पुढे पुढे येते. आणि सायली आता म्हणते की पूर्णाजी, तू शोधायचा तुझ्या चष्मा कुठे येते. तुझा चष्मा इथेच आहे, पण कुठे येते तर तू मात्र शोधायचं. आता पूर्णाजीला तन्वीची लहानपणीची जी जागा चांगलीच माहीत असते. ज्या ज्या झाडाखाली आता तन्वी चष्मा लपून ठेवायची, पूर्णाजी तिथे येते आणि म्हणते, लब्बाडे, तू पुन्हा इथेच लपून ठेवलायस ना. आणि तन्वी म्हणते, आता तन्वी म्हणजे सायली म्हणते की पूर्णाजी, तू अगदी बरोबर ओळखलं. हो, मी इथेच लपून ठेवला आहे. आणि आता सायली तो चष्मा लपून ठेवलेला बॉक्स बाहेर काढते आणि पूर्णाजी म्हणते की लबाड, मला ही तुझी जागा चांगलीच माहिती आहे. लहान असताना पण तू अशीच करायचीस. माझा चष्मा लपून ठेवायचीस आणि या झाडाखाली आणून लपून ठेवायचीस. अगदी तुझी जुनी सवय अजूनसुद्धा गेली नाही आहे. आणि जेव्हा आता पूर्णाजी असं म्हणतात, तेव्हा मात्र सायली भानावर येते. आणि सायली म्हणते की हे काय करते मी, हे काय वागते, आणि मला कसं माहीत की तन्वी लहानपणी इथेच चष्मा आणून ठेवायची. पूर्णाजी आता इथे सायलीचं भरभरून कौतुक करत असतात, लहानपणीच्या गोष्टी सांगत असतात. आणि सायलीचं हे वागणं आता इथे अस्मिता, प्रताप आणि कल्पना यांना सुद्धा आता वेगळं वाटतं. कारण तन्वी जसं लहानपणी ह्या गोष्टी करायची, अगदी सायली सुद्धा सेम तसंच वागतीये. सायली आता इथे विचारांमध्ये असते आणि पूर्णाजी म्हणते, अगं तन्वी, दे माझा चष्मा. सायली म्हणते, हो हो पूर्णाजी देते. आणि सायली आता तो चष्मा पूर्णाजीला काढून देते. आणि सायली म्हणते की हे काय होते माझ्यासोबत. तन्वी लहानपणी ह्या सगळ्या गोष्टी करायची, हे मला माहीत नसताना सुद्धा सेम सगळ्या गोष्टी मी कशी काय करते, आणि माझ्यासोबत हे काय होते मला काहीच का कळत नाहीये. तर ते प्रताप आणि कल्पनाला सुद्धा आता सायलीच्या वागण्यावर थोडासा संशय लागलेला असतो. म्हणजे तन्वीच्या वागण्यात आणि सायलीच्या वागण्यात एवढं साम्य कसं काय असू शकतं, हे सुद्धा आता ह्या दोघांना पडलेला प्रश्न आहे. तर इकडे आता सायली अर्जुन कधी घरी येतो याची वाट पाहत असते. कारण सायलीला आता अर्जुनशी या गोष्टीबद्दल तरी बोलायचं असतं. तन्वी जे तिच्या लहानपणी ज्या ज्या गोष्टी केल्यात, ज्या ज्या गोष्टी घडल्यात, त्या गोष्टी माझ्यासोबत का घडतायत, मला सतत लहानपणीच्या आणि पूर्णाजीच्या आठवणी का जाणवतात, हे आता तिला त्याच्या अर्जुनशी बोलायचंच असतं. आणि सोबत आता प्रेग्नेन्सीची न्यूजसुद्धा आता इथे सायलीला अर्जुनला सांगायची असते. सायली खूप एक्सायटेड आहे. आता अर्जुन येतो. अर्जुन आधीच प्रियाची जी केस आहे तिची हिअरिंग ची डेट मिळालेली असते, त्या टेन्शनमध्येच असतो. आणि तेवढ्यात इथे इन्स्पेक्टर सावंत यांनी अर्जुनला फोन करून प्रियाच्या प्रेग्नेन्सीची न्यूज दिलेली असते. म्हणजे प्रिया प्रेग्नेंट आहे हे त्याने आधी सगळ्यात आधी अर्जुनला सांगितलेलं असतं. आणि अर्जुनला आता खूप मोठं टेन्शन आलेलं आहे. म्हणजे प्रिया गुन्हेगार आहे, तिला शिक्षा तर होणार आहे. पण आता अर्जुन विचार करत असतो की ही न्यूज जर अश्विनला समजली, घरच्यांना समजली, तर ते ह्याच्यावरती काय निर्णय घेतील. अश्विन प्रियाला माफ तर करणार नाही ना. आणि जर हे सगळं झालं तरी पण त्याच्या बाळाचं पुढचं भविष्य काय आहे. आता अर्जुनच्या समोर सतत त्या बाळाचेच विचार येत असतात. एकतर सचिन हा असं वागलेला आहे, प्रिया अशी वागलेली आहे, अस्मिताचं बाळ, आणि आता पुन्हा प्रिया प्रेग्नंट आहे हे जेव्हा त्याला कळलंय, त्याला खूप टेन्शन आलेलं आहे. कारण प्रियाच्या ह्या चुकांमुळे ह्या सगळ्या गोष्टीची आता अश्विनच्या बाळाला शिक्षा भोगावी लागणार आहे. आणि हे सगळं कळल्यानंतर घरच्यांची आणि अश्विनची काय अवस्था होईल, ते काय डिसिजन घेतील, याचाच विचार आता इथे अर्जुन करत असतो. सायली म्हणते, अहो काय झालं, कसला विचार करताय. आता इथे पुन्हा एकदा सायली त्याला गुड न्यूज सांगणार असतेच. तेवढ्यातच आता अर्जुन म्हणतो की सायली, मला तुला काहीतरी सांगायचं आहे. सायली म्हणते, बोला ना, काय सांगायचं आहे. अर्जुन म्हणतो की आज इन्स्पेक्टर सावंत यांचा फोन आला होता आणि त्यांच्याकडून मला एक गोष्ट कळली आहे, ती म्हणजे प्रिया प्रेग्नंट आहे. आता ही गोष्ट ऐकल्यानंतर सायलीला सुद्धा खूप मोठा धक्का बसला आहे. म्हणजे प्रिया प्रेग्नंट आहे म्हटल्यानंतर म्हणजे अश्विन भाऊजींचं बाळ, आणि आता ती जेलमध्ये आहे. आता हे सगळं कसं होणार. अर्जुन म्हणतो की ही गोष्ट तुम्ही घरच्यांना कोणाला सांगितलीत का. अर्जुन म्हणतो, अजूनही कोणालाही सांगितलेली नाही आहे, अश्विनला सुद्धा सांगितली नाही आहे. मला कळतच नाही की मी ही गोष्ट घरी कशी सांगू, आणि हे सगळं कळल्यानंतर घरचे काय रिॲक्ट होतील. खरं तर ही आनंदाची गोष्ट आहे की सुभेदारांचा वारस आहे, पण ही प्रियाने जे काही केले त्याच्यामुळे अश्विनची काय रिॲक्शन होईल मला काही कळत नाही आहे. मी ह्या गोष्टीचा विचारसुद्धा करू शकत नाही आहे. आता पुन्हा एकदा सायली तिची गोष्ट सांगता सांगता राहूनच गेली आहे. सायली म्हणते, प्रियाने एवढ्या मोठ्या चुका केल्यात की तिची शिक्षा तर माफ होणार नाही, पण ह्या सगळ्यामध्ये त्या बाळाची काय चूक आहे. अर्जुन म्हणतो की तेच आहे,
आणि तो सुभेदारांचा वारस असणार आहे आणि त्याने हे असं जेलमध्ये राहणं योग्यच नाही आहे. मी ह्या गोष्टीचा खूप विचार केला सायली, आणि राहून राहून हाच प्रश्न पडतो की ही गोष्ट जेव्हा आईबाबांना आणि पूर्ण आजीला अश्विनला कळेल तेव्हा त्यांचं काय होईल. आता सायली म्हणते की अहो मला सुद्धा तुम्हाला एक गोष्ट सांगायची आहे, पण मी कसं सांगू. मंडळी, आता पुन्हा एकदा सायलीकडून ही न्यूज अर्जुनला सांगण्याचा चान्स निघून गेलेला आहे. सायली म्हणते की तुम्ही नका टेन्शन घेऊ, यावरती सुद्धा काहीतरी मार्ग निघेल आणि कितीही झालं तरी आपल्याला ही गोष्ट घरी सांगावीच लागणार आहे. घरच्यांपासून लपून नाही ठेवणार आणि अश्विन भाऊजींना तर कळायलाच हवं. शेवटी कसंही झालं तरी ते त्यांचं बाळ आहे आणि त्याच्यामुळे त्या बाळाच्या बाबतीत काय निर्णय घ्यायचा काय नाही हा पूर्णपणे त्यांचा अधिकार आहे. त्याच्यामुळे आपण उद्याच ही गोष्ट आपण अश्विन भाऊजींना आणि घरी सगळ्यांना सांगूया. त्यावर घरच्यांचं सगळ्यांचं काय मत आहे आपल्याला विचारात घ्यावंच लागणार आहे. आणि प्रेक्षकांनो, आजचा भाग इथे संपलेला आहे. तर उद्या सायली स्वतःच्या प्रेग्नन्सीची न्यूज सगळ्यांना सांगेल का? आता उद्या हे दोघं जण प्रियाच्या प्रेग्नन्सीची न्यूज घरी सगळ्यांना सांगणारच आहेत, पण सायली आता स्वतःच्या प्रेग्नन्सीची न्यूज घरी सगळ्यांना सांगेल की सगळ्यांपासून लपून ठेवेल, हे आपल्याला सगळं काही उद्याच्या भागामध्ये पाहायला मिळणार आहे. तर प्रेक्षकांना तुम्हाला हा आजचा भाग कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल, चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनल आत्ताच सबस्क्राईब करून घ्या, म्हणजे मालिकांचे असे येणारे नवीन व्हिडिओज नवीन अपडेट सगळ्यात आधी तुम्हाला आपल्या चॅनलवर पाहायला मिळणार आहेत. धन्यवाद.